स्तुती केली आहे एकनाथ शिंदे यांची आणि बोलताना एकनाथ शिंदे पण म्हणालेत की कधी गुगली टाकली नाही आणि टाकणार नाही अशी आशा बाळगतो. हे चित्र नेमकं कसं पाहायचं महाराष्ट्राने? याच्याकडे आम्ही एवढ्याच भूमिकेतनं बघतो. आदरणीय पवार साहेबांनी मनाचा मोठेपणा दाखवून चांगल्याला चांगलं म्हटलेलं आहे. आदरणीय शिंदे साहेबांना 2.5 वर्ष राज्याचं नेतृत्व करायची संधी मिळाली. आदरणीय शिंदे साहेबांनी चांगलं काम केलं, त्याला चांगलं म्हणायचं मोठेपणा आदरणीय पवार साहेबांनी दाखवलं आणि शिंदे साहेबांच्या कामाचं आदरणीय शिंदे साहेबांच्या कामाचं कौतुक केलं. आणि आदरणीय शिंदे साहेबांची काम करायची पद्धत तुम्हाला माहिती आहे, ते कधी डावपेच आखत नाहीत. सरळ मार्गी त्यांच्या जे पोटात असतं ते ओटात असतं. त्यामुळे त्या भूमिकेतनं आदरणीय शिंदे साहेब म्हटले की पवार साहेबांनी सुद्धा माझ्याकडे आतापर्यंत त्यांनी मला मार्गदर्शन केले. मी मुख्यमंत्री असताना साहेब म्हटले की वेळोवेळी त्यांनी मला फोनवरनं सांगितलं काय भूमिका घ्यायची, कुठल्या कामामध्ये काय कशा पद्धतीनं पुढे जायचं. त्यामुळं आदरणीय पवार साहेबांनी सुद्धा चांगल्याला चांगलं म्हणायचं काम केलं आणि आदरणीय शिंदे साहेबांनी सुद्धा पवार साहेबांनी घेतलेल्या भूमिकेचं स्वागत केलं. ह्याच्यात काय वेगळं आहे? पण तुमची शिवसेनेची आणि राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाची जवळीक वाढते अशी पण चर्चा आता रंगू लागली. भविष्यातलं चित्र वेगळं दिसेल. महानगरपालिका निवडणूक आहेत, भविष्यातल्या निवडणूक आहे, दोन्ही पक्ष एकत्र येतील असं वाटतं? हे कालचं वक्तव्य आहे ते आदरणीय शिंदे साहेबांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल केलेलं वक्तव्य आहे. त्याचा राजकीय संबंध जोडणं मला तरी आता योग्य वाटत नाही. आणि त्यामुळं आता मी मगाशी म्हटलं तसं आदरणीय शिंदे साहेबांच्या कामाचं कौतुक पवार साहेबांनी केलं आणि पवार साहेबांनी महाराष्ट्राच्या हिताच्या बाबतीत आदरणीय शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना घेतलेल्या भूमिकेचं शिंदे साहेबांनी स्वागत केलं. एवढंच या वक्तव्याकडे पाहिलं पाहिजे. त्यामुळे याचा राजकीय अर्थ लावावा असं मला तरी वाटत नाही. अंजली दमनिया म्हणतायत की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांची जवळीक वाढत चाललेली आहे. एकनाथ शिंदे यांना कुठेतरी बाजूला सारलं जाते. 2 महिन्यामध्ये काहीतरी महत्वाच्या घडामोडी घडतील. कालची जी भेट झाली आहे ही याला संकेताला धरून आहे असं म्हणावं का? अहो साहेब, सरकारमध्ये आम्ही आहोत, आम्ही मंत्री आहोत. आदरणीय शिंदे साहेबांची आणि आदरणीय फडणवीस साहेबांची काय संबंध आहेत, ती एकमेकाच्या सल्ल्यानं कसा राज्यकारभार करतायत हे आम्ही जवळनं बघतोय ना. तिसरे सहकारी त्या दोघांचे आदरणीय अजितदादा आहेत. या तिघांच्या मध्ये पूर्ण समन्वय आहे. कुणी कुणाला बाजूला सारत नाही, कुणी कुणाला बाजूला ठेवत नाही.